नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जुलै महिन्यातले चालू घडामोडीवरचे अतिशय महत्त्वाचे असे फक्त 10 प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, तर प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला बघायचा आहे आणि त्या प्रश्नाला वेळ पण असणार आहे 4 सेकंदाचा। तर त्या 4 सेकंदात तुम्ही पण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा मित्रांनो, आपला प्रश्न पहिला काय आहे? पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत? पर्याय बघा, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, गोवा। तर आहे मित्रांनो पर्याय 3 महाराष्ट्र। प्रश्न दुसरा बघा मित्रांनो, रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? पर्याय बघा मित्रांनो, प्रिया अग्रवाल, सोनाली मिश्रा, पूनम दीक्षित, प्रिया काळे। तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सोनाली मिश्रा। प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे। सातारा जिल्ह्यात जे फॉर्म टाकतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा। कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आला? पर्याय बघा मित्रांनो, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय अ, सातारा। मित्रांनो, तुमचं उत्तर बरोबर आहे, पर्याय अ हे सातारा। म्हणजे सातारा जिल्ह्यातील ज्या वर्षा देशपांडे आहेत तर यांना 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? पर्याय बघा मित्रांनो, कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र। तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, महाराष्ट्र। UPI ट्रान्झॅक्शन मध्ये आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे ते पहिल्या क्रमांकावर सध्या आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोठे पार पडले? पर्याय बघा मित्रांनो, आपले दुबई, पॅरिस, कोलकाता, बेंगलोर। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, पॅरिस। युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कुठे पार पडले? तर ते पॅरिस येथे पार पडलेले आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, पुण्यामध्ये सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकले आहे? पर्याय बघा मित्रांनो, आपले कांस्य, रौप्य, सुवर्ण, कोणतेही नाही। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क, सुवर्ण। पुण्यामध्ये जे आता सुरू जे आहेत आता इंडियन ओपन ॲथलेटिक्स, तर या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने सुवर्ण पदक हे जिंकलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, AR हरिकृष्णन भारताचा कितवा ग्रँडमास्टर ठरला आहे? पर्याय बघा, 86, 87, 88, 89। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, 87। प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सरकार वर्ष म्हणून साजरा करण्यात आले आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, प्रश्न नीट वाचा तुम्ही आणि याचं उत्तर पण द्या। तर पर्याय बघा काय आहेत, 2025, 2024, 2023, 2022। तर याचं बरोबर उत्तर असणार मित्रांनो पर्याय अ, 2025। प्रश्न 9 बघा मित्रांनो, भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं नाव काय आहे? तर बघा पर्याय बघा मित्रांनो, अनरल, अमरल, अर्लम, औरण। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, अर्लम। भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं नाव काय तर अर्लम। प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। हा जो प्रश्न आहे मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडणारा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे बघा। प्रश्न काय बघा, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू संवर्धन गाव कोणते आहे? पर्याय बघा, पारपोली, खटाव, महादरे, पुणे। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क, महादरे। महादरे हे जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये, हे पण लक्षात ठेवा। हे महाराष्ट्रातलं पहिलं फुलपाखरू संवर्धन गाव ठरलेलं आहे। आता मित्रांनो, हे ते एक असा पण प्रश्न पडू शकतो, महाराष्ट्रातील पहिलं फुलपाखरू जे फुलपाखरूचं गाव म्हणून जर प्रश्न जर पडला ना, तर ते उत्तर असणार आहे पारपोली। हे पण तुम्ही इथं लक्षात ठेवा। आता मित्रांनो, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी। याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये। तर बघा प्रश्न काय आहे,
मराठी फिल्मफेअर पुरस्कार 2025चा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? पर्याय बघा मित्रांनो, पर्याय पाणी, गुलकंद, देवमाणूस, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.